घामातून आजार कसे बाहेर पडतात म्हणजे विविध मार्गाने असतात. बापरे! पण घाम सुद्धा म्हणजे तीव्र कावीळ झालं, जॉन्डिस खूप जास्त झालं हं. तर पांढऱ्या कपड्यांना पिवळे डाग पडतात. ओके. किडनी फेल्युअरच्या पेशंटला पब्लिक युरिनल सारखा वास येईल असं घाम येतो आणि डायबिटीस तीव्र झाल्यावर गोड घाम यायला सुरुवात. 1 ग्रॅम घाम हा 1 ग्रॅम सोन्या एवढा मौल्यवान आहे. आजकाल ना चाइल्ड ओबेसिटी वाढतीये हो, हो. आणि अगदी तरुण वयातच लोकांना डायबिटीज अगदी चा खरं. त्रास होतोय. हो. त्यामुळे हे कसं कंट्रोलमध्ये आपण करू शकतो? डोळ्यापासून, केसांपासून, नखापर्यंत, हाडांपर्यंत, किडनी, लिव्हरपर्यंत सगळ्या सिस्टीमवर त्याचा मेंदू, नर्वस सिस्टीम सगळ्यांवर याचा खूप वाईट परिणाम होत असतो. म्हणून डायबिटीज नैसर्गिक औषध आणि नैसर्गिक उपायांनी हं. म्हणजे होमिओपॅथी आणि निसर्गोपचार याच्या मदतीने आपण डायबिटीस मुक्त होणं हेच खरंच असतं गरजेचं आहे. आपण जे खातो त्या सगळ्यांचं रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्येच होत असतं. फक्त साखर किंवा पिष्टमय पदार्थ नव्हे तर एकूणच कॅलरीज आपल्या शरीरामध्ये किती आपण ढकलत आहोत, घेत आहोत हे महत्त्वाचं आहे. लॉ ऑफ एनर्जी इथं सुद्धा लागू पडतो. एनर्जी कॅन निदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. ऊर्जा आपण बनवू शकत नाही, ऊर्जा आपण नष्ट करू शकत नाही. तिचं रूपांतर खर्च केली पाहिजे शक्ती. मला असं म्हणायचं आहे की घाम निघणं फार आवश्यक आहे. ग्लुकोमीटर आणि ग्लुकोजच्या युरिन ग्लुकोज चेक करण्याच्या स्ट्रिप्स याचा वापर डायबिटीसच्या पेशंट्सनी सरळपणे करायला पाहिजे. म्हणजे शुगर लेवल, ग्लुकोज लेवल कमी झाली तरी सुद्धा लक्षणं तीच असतात. घाम येणं, भूक खूप लागणं, थरथरणं, अशक्तपणा वाटणं. हे ग्लुकोज लेवल वाढली तरी लक्षणं तशीच असतात आणि कमी झाली तरी तशीच असतात. लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे डायबिटीज. आता डायबिटीज असा एक आजार आहे ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती तर होतोच, पण त्याचसोबत डायबिटीज झाल्यावरती बरीच पथ्य पाळायला लागतात आणि ते बऱ्यापैकी त्रासदायक ठरतं. त्यामुळे डायबिटीज नेमका कंट्रोलमध्ये कसा आणावा, डायबिटीज झाल्यावरती नेमकं काय खावं, काय खाऊ नये, हा आजार कायमस्वरूपी बरा करता येतो का, आणि त्याचसोबत डायबिटीज होऊ नये म्हणून नेमकं काय करावं, याबद्दलची सगळी माहिती आज आपण थेट एक्सपर्टकडून घेणार आहोत. सो माझ्यासोबत आज पुन्हा एकदा महेंद्र काबरा सर आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर आता नुकताच आपण सरांसोबत एक पॉडकास्ट केला होता ज्यामध्ये आपण मणक्याचे आजार किंवा संधिवात, सांधेदुखी, सायटिका याबद्दल बोललो होतो आणि आज आपण सरांकडून डायबिटीज या विषयावरती संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सर, सुरुवात करण्याआधी खरं तर डायबिटीजला किंवा डायबिटीज हा जो आजार आहे तो भारतामध्ये हल्ली खूप जास्त वाढत चालला आहे आणि खूप कॉमन झाला आहे आणि भारताला खरं तर डायबिटीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड असं म्हटलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बऱ्याच जणांचा डायबिटीज हा आजार बरा केला आहे, त्यामुळे तुमचा खरं तर यामध्ये मोलाचा वाटा आहे. तर आपण ऑब्व्हियसली डायबिटीजविषयीची माहिती तर तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी मला तुमच्याकडून तुमची एक सक्सेस स्टोरी जाणून घ्यायला खूप आवडेल. राईट. आपण प्रॅक्टिकली जोपर्यंत एखादं काम करत नाही आणि ते सातत्याने करत नाही आणि खूप व्यक्तींमध्ये करत नाही तोपर्यंत त्याला आपण ते उपयुक्त राहत नाही समाजासाठी. आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे की भारत हे राजधानी ठरली आहे डायबिटीसची. बरोबर. तर आमच्या कुटुंबामध्ये डायबिटीस खूप तीव्र स्वरूपाची अनुवंशिकता आहे. ओके. हां, म्हणजे आईच्या वडिलांना, आईला आणि भावंडांना सुद्धा, बरोबर. मामांना. तर आम्ही असा विचार केला की आपण विविध आजार बरे करतो, अगदी विदेशातील पेशंटचे सुद्धा बरे करतो आणि घरी आईला डायबिटीस आहे, ती त्याने व्याकुळ असते. तर डायबिटीसमुळे तिची बायपास सर्जरी, हार्ट सर्जरी सुद्धा झालेली, 3 वेळा पॅरालिसिस झालेला. म्हणजे आईकडून पॅरालिसिस, वडिलांकडून डायबिटीस.
अशी अवस्था होती. हम्म. 10 टॅबलेट्स तिला घ्याव्या लागायच्या, इन्शुलिन घ्यावं लागायचं. आणि मग पिताजींना वडिलांना गमावल्यानंतर आम्ही सोबत राहायला लागलो आणि जास्त लक्ष माझं वारंवार तिच्याकडे, तिच्या प्रकृतीकडे. तर आम्ही सुरुवात केली. तिला म्हटलं की आता आपल्याला तू काहीतरी कष्ट करत जा, म्हणजे प्रकृती चांगली राहील, म्हणजे औषधासोबत ते आवश्यक राहील म्हणून. बरोबर. तर आई म्हटली की तू माझ्या वयाचा होशील तेव्हा कळेल. वय काय होतं त्यांचं? 74 वय होतं. ओके. हो, आणि अगदीच गलित गात्र अवस्था हां. झालेली. अं, वडिलांनी हे जग सोडलं तेव्हा तिचं हिमोग्लोबिन 5.5 ग्रॅम होतं फक्त. बापरे. म्हणजे कल्पना यावी की काय खूपच अवस्था कमी असेल. होतं. Yes. तर पत्नी पण डॉक्टर सौ ममता काबरा एक चांगली होमिओपॅथ आणि नॅचरोपॅथ आहे. हं. तर घरगुती औषधं देऊन 2 महिन्यात आईचं हिमोग्लोबिन, म्हणजे होम रेमेडीज, औषधं नाही म्हणायचं होतं मला. तर घरगुती उपायांनी हिमोग्लोबिन 2 महिन्यात 10.5 झालं. बापरे. होय. आणि मग आईला जेव्हा मी म्हटलो की तू कुठली कष्टाची कामं करत चल, ते जास्त चांगलं असतं. तर मग मी तिला म्हटलं आपल्याला पंतूचं मुख बघायचं आहे ना. आणि मग तिला जाणवलं की माझा रोग काय होता. आणि मग बरोबर. तिला खूप भरून आलं आणि म्हटली की किती काळजी आहे तुला माझी आणि किती प्रेम आहे माझ्यावर. तर मग मी सांगेल ते सगळं करायला लागले. आणि ऐकून आश्चर्य वाटेल की आम्ही मुद्दाम हा व्यायाम निवडला की पापड लाटायचे किंवा पोळ्या लाटायच्या रोज. अच्छा. हो, पापड लाटायला जरा जास्त मेहनत लागते पोळीपेक्षा. बरोबर. तर 40 पापडं रोज लाटायची आणि ॲक्युप्रेशर होऊन, औषधासोबत ॲक्युप्रेशर होऊन डायबिटीस हळूहळू बरा झाला. काय सांगता? अक्षरशः. बापरे. हो. म्हणजे हा उपाय तुम्ही केला? हो, म्हणजे शक्ती, ओके. युक्ती आणि भक्ती वाव. हे शिवरायांच्या जीवनाचं हे सूत्र ठरलेलं आहे. शक्ती, बरोबर. युक्ती, भक्ती. त्याचा वापर आपण करायचा. ओके. आणि मग कुठल्या अशा महागड्या गोष्टी करण्यापेक्षा अशा साध्या सोप्या, म्हणजे होमिओपॅथीचं औषध, अशा पद्धतीचं ॲक्युप्रेशर बरोबर. आणि आहारात बदल, एवढ्याने तिच्या इन्शुलिन बंद झालं. 10 गोळ्या रोजच्या होत्या. बायपास सर्जरी झालेली. तर त्या पण गोळ्या सुरू असायच्या, रक्त पातळ करण्याच्या गोळ्या. ॲसिडिटी प्रचंड असायची. अल्सरचा आजार होता. मिरची 40 वर्ष तिने खाल्ली नव्हती. तर अशा अवस्थेतून आपण तिला औषधमुक्त जीवन, म्हणजे हे सगळं यश मिळाल्यानंतर मला वाटतं 7-8 वर्ष ती अगदी निरामय आयुष्य जगू शकली. खरं तर खूप छान सक्सेस स्टोरी आहे आणि वेगळी आहे आणि खरंच ही सक्सेस स्टोरी सर्वांसाठीच इन्स्पिरेशन ठरू शकते. तर आता आपण पॉडकास्टच्या मुद्द्यावरती येऊयात. सर्वात पहिला प्रश्न, की तुम्हाला जर डायबिटीजची व्याख्या सांगायची असेल आपल्या ऑडियन्सला, तर अगदी सोप्या भाषेत काय सांगाल? खूप सोपं आहे की 3 वेळेपेक्षा जास्त जर रक्तातल्या साखरेची पातळी जास्त आली, म्हणजे 130 पेक्षा जास्त आली, तर आपण म्हणू शकतो की हो, डायबिटीस आहे म्हणून. बरोबर. ओके. आणि तसं बघायला गेलं तर डायबिटीजचे प्रकार सांगितले जातात. टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज. बरोबर आहे. तर मग ह्या प्रकारांमध्ये नेमका फरक काय आणि त्या दोन्हीची व्याख्या काय? आणखीन एक विषय आहे डायबिटीसचा, की एक डायबिटीस इन्सिपिडस असतं, ज्याच्यामध्ये ओके. लघवी जास्त होत असते. ओके, म्हणजे हा तिसरा प्रकार म्हणता म्हणजे येईल का? डायबिटीस इन्सिपिडस एक झाला, डायबिटीस मेलाइटस एक झाला आणि डायबिटीस मेलाइटसमध्ये टाइप 1 आणि टाइप 2 आहे. ओके. तर मग टाइप 1 जो असतो तो जन्मापासून असतो. त्यामध्ये इन्शुलिन बनत नाही. आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत आणि बोलायला सुरुवात केली आहे तो डायबिटीस मेलाइटस टाइप 2. ओके. हो. अच्छा. तर मग हा प्रौढांमध्ये होत असतो, ओके. जन्मापासून नसतो. बरोबर. आणि डायबिटीज म्हटलं की पथ्य आलीच हो. आणि बरीच पथ्य पाळावी लागतात आणि ते खरं तर लोकांसाठी खूप त्रासदायक ठरतं. त्यामुळे डायबिटीज जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा नेमकं काय खावं किंवा काय खाऊ नये? मी एक प्रतिप्रश्न विचारतो, माधवी.
हा. की आजपर्यंत जी माहिती असेल किंवा आपल्या जवळच्यांना डायबिटीस असेल, तर डायबिटीसमध्ये आजपर्यंत तुम्ही काय ऐकलंय की काय पथ्य करायचं असतं म्हणजे मी तर ऐकले की गोड खाऊ नये आणि असं पिष्टमय थोडं. पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स खाऊ नये. हा. हां. तर इथूनच सगळ्या गोंधळाला सुरुवात होते. ओके. हो. आपण जे काही खातो म्हणजे पिष्टमय पदार्थ, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ. हम्म. आपण जे खातो त्या सगळ्यांचं रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्येच होत असतं. हा. बरोबर. म्हणून फक्त साखर किंवा पिष्टमय पदार्थ नव्हे, तर एकूणच कॅलरीज आपल्या शरीरामध्ये किती आपण ढकलत आहोत, घेत आहोत, हे महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे जास्तीच्या कॅलरीज जाऊ नयेत, हम्म. ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे या सगळ्या तिघांवरच कंट्रोल आपण केलं पाहिजे. बरोबर. आणि मग ज्याने ग्लुकोज वाढत नाही हम्म. असं अन्न म्हणजे सॅलड. ओके. हो. हा हा हा. आणि 4 प्रकारची फळं जी गोड असतात, म्हणजे केळी, आंबा, चिकू आणि सीताफळ, हम्म. ही टाळायची आहेत. ओके. आणि सॅलड जास्तीत जास्त घ्यायचं आहे. हम्म. तर सॅलडचं प्रमाणही आपण सांगितलं पाहिजे आपल्या दर्शकांना, बरोबर. की 5 ग्रॅम दर किलो मागे, म्हणजे बॉडी वेटच्या मागे, म्हणजे कुणाचं वजन 80 किलो असेल, हम्म. तर 400 ग्रॅम कलरफुल आणि सीझनल सॅलड दिवसभरात घेतलं पाहिजे. ओके. हो. अच्छा. सो सॅलडचं प्रमाण आपल्या डाएटमध्ये वाढवायला एवढं हवं असायला पाहिजे. आणि प्रोटीन्स जास्त प्रमाणात खायला नाही, पाहिजे. नाही. म्हणजे जनरली प्रोटीन्स हे कष्टकऱ्यांना फायद्याचे असतात. ओके. आणि वयस्कर व्यक्तींमध्ये तर प्रोटीन कमी घ्यायला पाहिजे. कारण हम्म. प्रोटीन हे बॉडी बिल्डिंगसाठी आहे. मसल. हा, मसल तर गेन. मग एकूणच प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे डायबिटीसच्या पेशंटनी कमी घेऊन सॅलड जास्त घेतली पाहिजे आणि हे 4 फ्रुट्स सोडून बाकीचे फ्रुट्स जे शक्यतो लोकल आहेत ते घेतले पाहिजे. ओके. आणि फ्रुट्स खरं म्हणजे जेवणाच्या किंवा सॅलड्सच्या 1 तास आधी किंवा 4 तास नंतर घ्यायला पाहिजे. जेवणानंतर लगेच घ्यायला नको. ओके. हे पण महत्वाचं आहे. राईट राईट हो. राईट. आणि ना असं म्हटलं जातं किंवा असे एक्सपिरियन्सेस काही आहेत, अनुभव आहेत, की डायबिटीज झाल्यावरती लोकांची भूक वाढते हो, हो. आणि भरपूर भूक लागते. त्यामुळे मग त्या अनायसे बरंच जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि मग वजनही वाढतं. तर मग त्याबद्दल एक्झॅक्टली काय सांगाल? आणि आणि डॉक्टर्सचा सल्लाही असतो म्हणजे हां. मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टर्सचा, हां. की डायबिटीसच्या पेशंटने उपाशी राहू नये. त्यांनी सतत दर 2 तासात थोडं थोडं खावं. थोडं बरोबर. खात राहायला पाहिजे. अ, हा मुद्दा खरं म्हणजे फार गोंधळात टाकणारा आहे पेशंटला, की माझ्या मते जो माझा अनुभवी सल्ला आहे तो असा आहे, की ग्लुकोमीटर आणि ग्लुकोजच्या युरिन युरिन ग्लुकोज चेक करण्याच्या स्ट्रिप्स याचा ओके. वापर डायबिटीसच्या पेशंट्सनी सढळपणे करायला पाहिजे. ओके. कारण भूक म्हणजे शुगर लेवल, ग्लुकोज लेवल कमी झाली तरी सुद्धा लक्षणं तीच असतात. घाम येणं, भूक खूप लागणं, थरथरणं, अशक्तपणा वाटणं. हे ग्लुकोज लेवल वाढली तरी लक्षणं तशीच असतात आणि कमी झाली तरी तशीच असतात. ओके. म्हणून ह्या 2 तपासण्या ज्या घरच्या घरी करण्यासारख्या हां. आहेत, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. पण त्या कशा पद्धतीने एकदम करायला सोपं हव्या? आहे, की ग्लुकोमीटर आजकाल असतंच घरोघरी. नसेल तर ते आवर्जून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा अशी लक्षणं तीव्रतेने त्या व्यक्तीला जाणवतात, त्यावेळी जेवणाच्या आधीची असेल तर ग्लुकोमीटरने ब्लड ग्लुकोज चेक करायला पाहिजे. आणि जेवणानंतर करायचं असेल तर मग युरिन स्ट्रीप पण आपण करू शकतो. म्हणजे वारंवार आपल्याला ते प्रिक करावं लागणार नाही. बरोबर. तर मग लक्षणं सारखी असल्यामुळे ठरवणं कठीण असतं, की आपण खरं म्हणजे काय केलं पाहिजे. बरोबर. बेचैन असतो आपण, भूक लागते तेव्हा. तर शुगर लो असेल तर आपण खूप कमी असेल तर तात्काळ मध, सेंद्रिय गूळ, खजूर हे घेतलं पाहिजे. ओके. आणि जास्त असते असेल. अनेकदा हां. तेव्हा मात्र फक्त सॅलड खाल्लं पाहिजे. त्याचं कारण मी ओके. पुढे सांगणारच आहे आपल्या चर्चेमध्ये, बरोबर. की अशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे आहाराचं, निवड केली पाहिजे. बरोबर. तर मग आपलं वजन आणि आपलं ग्लुकोज लेवल हे कंट्रोलमध्ये राहील कंट्रोलमध्ये राहतं. आणि औषधाची गरज कमीत कमी पडेल.
बरोबर. आणि आजकाल तुम्ही म्हणजे आता आपला तोच विषय निघाला आणि त्यावरूनच एक लक्षात आलं, की आजकाल ना चाइल्ड ओबेसिटी वाढतीये हो, हो. आणि त्यामुळे अगदी तरुण वयातच लोकांना डायबिटीज अगदी चा खरं. त्रास होतोय. हां. त्यामुळे हे कसं कंट्रोलमध्ये आपण करू शकतो? अगदी लहान वयापासून आपण काय दक्षता घेऊ शकतो यासाठी? ऐकून आनंद होईल, हं, की मी, पत्नी डॉक्टर सौ ममता काबरा, चिरंजीव हं. डॉक्टर यशवर्धन, अ, आम्ही सगळ्यांनी स्वतःची वजनं आणि बाकी कुटुंबियांनी सुद्धा हं. आणि अनेक शेकडोच्या, हजारोच्या संख्येने पेशंट्सनी सुद्धा बरोबर. वजन स्वतःचं म्हणजे 30 किलो वजन कमी करून 30 वर्ष झाले मी ते मेंटेन केलं आहे. अरे वाह! आणि अनेक पेशंट्सनी 50-50 किलो वजन कमी करून वाह! दीर्घकाळ ते मेंटेन केलं. राइट, राइट. तर लॉ ऑफ एनर्जी इथं सुद्धा लागू पडतो. एनर्जी कॅन ओके. निदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. डिस्ट्रॉय. ऊर्जा आपण राइट. बनवू शकत नाही, ऊर्जा आपण नष्ट करू नष्ट शकत नाही नाही. करू तिचं शकत. रूपांतर. हां. तर मग हे जमा खर्च एवढं सोपं आहे, हं. की आपण ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी लो कॅलरी आणि हाय विटामिन्स, हाय न्यूट्रिशनचं डाएट घेतलं पाहिजे आणि खर्च केली पाहिजे शक्ती. ओके. म्हणजे मग वेगाने महिन्याला 4 ते 6 किलो वजन कमी होतं. कमी होतं. राइट. आता तुम्ही जीवनशैली कशी जपली पाहिजे किंवा काय-काय नेमकं केलं पाहिजे याबद्दल सांगतातच आहात. तर मग आपल्या क्लिनिकमध्ये जेव्हा एखादा पेशंट येतो हं, हं. डायबिटीज बरा करण्यासाठी, हं, तर हं. तेव्हा आपण काय ट्रीटमेंट देतो त्याला एक्झॅक्टली? आपण त्यांना एलेम्पोटेन्सी होमिओपॅथीची औषधं देतो, ओके. ज्याच्याने इन्शुलिनची निर्मिती जी थंडावलेली असते, हां, ती सुरू होते आणि नॉर्मल होऊ शकते. हां. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणून एक प्रकार असतो. तर देहशुद्धी केल्याने म्हणजे सगळे आजार 3 दोषांमुळे होतात, मूळ दोषांमुळे. हं. तर आपल्या उपचाराने ते 3 दोष बरे होतात. अ, अ, पचनसंस्थेची शुद्धी होते, बरोबर, रक्तशुद्धी होते. त्यामुळे बनलेलं इन्शुलिन जर रेझिस्टन्स असेल, तर तो रेझिस्टन्स दूर होतो बरोबर. आणि मग इन्शुलिनचं कार्य सुचारू पद्धतीने व्हायला लागलं, की मग पेशंटची ह्या केमिकलयुक्त औषधांची गरज कमीत कमी होत जाते हं. आणि मग आपली पण ट्रीटमेंट कालांतराने सोडली तरी ते आयुष्यभर पेशंट औषधमुक्त राहू शकतात. राहू शकतो. बरोबर. सो अशा पद्धतीने पूर्ण ट्रीटमेंट त्याची पूर्ण केली ट्रीटमेंट जाते. होऊ शकते हां. आणि खरं म्हणजे अ, कसं असतं की डायबिटीज मुळातच आपण आधी उल्लेख केला हं, की डायबिटीजचा सगळ्या शरीरावर, सगळ्या संस्थांवर हं, एक वाईट परिणाम होत असतो. त्यात ह्या औषधाचे दुष्परिणाम. हं. तर मग ते एक दुष्टचक्र जे असतं, त्या अगदीच. दुष्टचक्रातून आपण मंगल चक्रामध्ये म्हणजे हं, हं, हं. सुचक्रामध्ये पेशंटला, समाजाला आणू शकतो. बरोबर. तर डॉक्टर आता आपण जे बोलतोय, की तुम्ही कशा पद्धतीने पेशंट्सला तुमच्या ट्रीट करता. तर त्यामध्ये एक जाणवलंय, की तुम्ही फक्त औषधांवरती भर नाही देत, तर तुम्ही त्यांना त्यांची पूर्ण जीवनशैली बदलण्यामध्ये मदत करता अगदी. आणि मग त्याचा जो फायदा आहे, तो लाँग टर्म होतो त्या निश्चितच. ट्रीटमेंटचा. बरोबर? तर आजकाल ना लोक योगाभ्यास करायला लागले आहेत किंवा आता पथ्य तर पाळावे लागतातच. पण त्याचसोबत काही एक्सरसाइजेस सुद्धा करायला लागतात का? किंवा योगा आणि आजकाल कारण की मध्ये काही वर्षांपूर्वी लोक खूप जास्त जिम करायचे. पण कोविड नंतर आपलं जे मूळ आहे योगाभ्यास वगैरे त्याकडे लोक वळायला लागले. तर मग त्याबद्दल काय सांगाल? मला असं म्हणायचं आहे, की आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केलीच आहे, हं, की चालल्यामुळे आणि रनिंग केल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, पण गुडघे आणि कंबर, टाचा खराब होऊ शकतात. बरोबर. आणि मला असं म्हणायचं आहे, की घाम निघणं फार आवश्यक आहे. हं. की एक उदाहरण देतो, की घामातून आजार कसे बाहेर पडतात. म्हणजे विविध मार्गाने असतात, बापरे! पण घाम सुद्धा. हं, म्हणजे तीव्र कावीळ झालं, जॉन्डिस खूप जास्त झालं, हं. तर पांढऱ्या कपड्यांना पिवळे डाग पडतात. हां, बऱ्याच हं, लोकांच्या बाबतीत होतं असं. होय. येस. मग घामातून दोष बाहेर निघतो. ओके. किडनी फेल्युअरच्या पेशंटला पब्लिक युरिनल सारखा वास येईल असा घाम येतो हां. आणि डायबिटीज तीव्र झाल्यावर गोड घाम यायला सुरुवात होते. तर ओके. घाम निघणं फार आवश्यक आहे. आणि अच्छा. म्हणून तुम्हाला ऐकून
धक्का बसेल की मी इंग्लंडमध्ये सकाळी 4 वाजता थंड पाण्याने अंघोळ करत असतो बापरे! आणि जळगावच्या किंवा मुंबईच्या उकाड्यामध्ये मी माझ्या एकट्यासाठी कधी फॅन एसी काय बोल हो. बापरे! आणि मी हे म्हणण्याचं धाडस करू शकतो, हं. 40 वर्ष प्रॅक्टिसमध्ये आहे वैद्यकीय सेवेत आहे, की 1 ग्रॅम घाम हा 1 ग्रॅम सोन्या एवढा मौल्यवान आहे. म्हणून घाम निघायलाच पाहिजे. राइट. पण मग योगा करताना जास्त प्रमाणात घाम निघत नाही अ, आणि मग म माझ्या माहितीनुसार हां. योग करत असताना घाम आला, तर त्याला योग नाही व्यायाम म्हणतात. ओके. हं, हं. म्हणून आपल्याला घाम निघेल अशी जीवनशैली अंगीकारायला पाहिजे. ओके. म्हणजे घाम निघेल असे व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि कष्टाची कामं जसं आपण हं. मातोश्रींची चर्चा करत होतो, बरोबर. की व्यायामापेक्षाही कष्टाची कामं हं. खूप आपल्याला पुण्यदायी पण ठरतात. हं, हं. आणि जर व्यायामाच्या ऐवजी आम्ही करतो तसं श्रमदान करायला सुरुवात झाली, अरे वाह! तर आपला देश खूप बलशाली होईल, खूप प्रगती होईल. म्हणजे आपली बरोबर. आपली सगळ्यांची, आपली कुटुंबाची आणि देशाची सुद्धा हं, हं, प्रगती हं. होईल. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की डायबिटीजचे पेशंट्स जेव्हा तुमच्याकडे येतात, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने त्या व्यक्तीला ट्रीट करता किंवा काय एकंदरीत ट्रीटमेंट दिली जाते. पण त्याचसोबत डायबिटीज डिटेक्ट जर करायचा असेल एखाद्या व्यक्तीचा, तर त्याच्यासाठी कोणत्या तपासण्या तुम्ही सांगता त्याला? डायबिटीज डिटेक्ट करण्यासाठीच्या तपासण्या तर आपण सांगतोच, त्या कॉमन असतात. हं. परंतु काही विसरलेल्या किंवा निग्लेक्टेड टेस्ट आहेत, ते ओके. आपण सांगत असतो. हं, हं, हं. की जसं HB1AC तर जनरली आजकाल होतंच. ग्लुकोमीटर आपल्या चर्चेत आपण सांगितलं. बरोबर. युरिन ग्लुकोज चेक करण्यासाठीच्या स्ट्रिप्स यूज करायच्या असतात जेवणानंतरच्या हं. साठी. पण दर 3 महिन्याला जेव्हा HB1AC केलं जातं, हं. तेव्हा युरिन विथ मायक्रो अल्ब्युमिन करायला पाहिजे. ओके. आणि मग डायबिटीज सोबत उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन यासाठी ब्लड थिनर्स, रक्त पातळ ठेवणाऱ्या गोळ्या सजेस्ट केल्या जातात. ओके. तर त्याचा डोस अनेकदा अ, हा असा सतत घेत राहतात पेशंट किंवा दिले जातात. तर नियमितपणे दर 3-4 महिन्याला रक्ताची घट्टता किती आहे, ह्या टेस्ट आपण आवर्जून सुचवत असतो. हं, हं, हं. आणि व्हिटॅमिन B12, सीरम होमोसिस्टिन. सीरम होमोसिस्टिन म्हणजे कुंडली आहे आपल्या पेशंटच्या आयुष्याची. ओके. म्हणजे आयुष्यात त्याला हृदयविकार, पक्षवात वगैरे, हं. किडनी फेल्युअर व्हायची शक्यता किती. ओके. ते एवढ्या साध्या सोप्या टेस्टनी आपल्याला आणि अच्छा. काही विशेष खर्चिक पण नसते. हं, अशा हं. विशेष तपासण्या आपण सुचवत असतो. तुम्ही जेव्हा तुमच्या आईंबद्दल जेव्हा सांगितलं, तर तेव्हा तुम्ही असा उल्लेख केला, की तुम्ही काही होम रेमेडीज किंवा घरगुती उपाय सुद्धा सांगता किंवा त्यांनी सुद्धा काही घरगुती उपाय केले होते, ज्यामुळे तो डायबिटीज कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये मदत झाली. तर ते घरगुती उपाय तुम्ही सांगू शकाल का आता? हे घरगुती उपाय सांगण्याच्या आधी मला एक सुचवावंसं वाटतं, हं. की आपण जे सॅलड 5 ग्रॅम हं. प्रति किलो घ्यायला पाहिजे म्हटलो, हं. तर ते शक्यतो सेंद्रिय मिळवायला पाहिजे. ओके. आणि ते मिळणं तेवढं नेहमीच शक्य होईल असं नाही. हं. म्हणून आपण जिथे शक्य होईल तिथे परसबागा निर्माण केल्या पाहिजे आणि त्या श्रमदानातून केल्या पाहिजे. ओके. अगदी फ्लॅट असेल तरी आपण कुंड्यांमध्ये पण छोटीशी. भाजीपाला हां. लावू शकतो. बरोबर. तर आणि जेव्हा सेंद्रिय भाजीपाला मिळत नसेल, हं. तेव्हा काही बिनखर्ची युक्त्या आपल्याला आपल्या दर्शकांना सांगायच्या आहेत, हं. की विविध प्रकारची जी फळझाडं आहेत, हं. म्हणजे आंबा, चिंच, सीताफळ, जांभूळ बरोबर. वगैरे, वगैरे. हं. ह्या सगळ्यांची कोवळी पानं आपण खाऊ शकतो. हं. आणि सहसा त्याच्यावर स्प्रेइंग होत नसतं. हां. खास करून अशोक म्हणजे फळझाडांची आपण हां, 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 यादी हां. ऐकली. आता बरोबर. बाकीची जी वनस्पती आहेत, की जसं अशोक, हं. उंबर, पिंपळ, हं, हं. कडुलिंब, कढीपत्ता, हं. सदाफुलीची पानं आणि फुलं, हं. कोरफड आठवड्यातून काही वेळा आपण थोडी घेऊ शकतो. तर ओके. याच्यावर सहसा पेस्टिसाइड्स, केमिकल्स नसतात हं, हं, फवारलेले. हं. तर हे आपण म्हणजे जे आपण बेल पूजेमध्ये हां. अर्पण करतो,
ते पूजेच्या नंतर आपण जेवणामध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकतो. ओके. इतकं हे सोपं आहे. वाह! म्हणजे याने डायबिटीज हो, कंट्रोल करता येतो. निश्चितच. आणि अरे वाह! डायबिटीज नव्हे तर आणखीन बाकीचे अनेक आजार म्हणजे हं. डायबिटीजसह खूप म्हणजे उच्च रक्तदाब, बरोबर, अ, किडनीचे विकार, डोळ्यांचे विकार हे बरोबर. सगळे जे येऊ शकतात, हां, हां, ते हां. पण टळू शकतात. खरं तर खूप सोपा. तुळशीचं एक हां, हां, छोटं हां. पान जेवणासोबत घेतलं पाहिजे. बरोबर. खूप खरं तर अगदी सोपा उपाय आहे. अगदी सोपे उपाय तुम्ही सांगितले, पण ते तितकेच महत्त्वाचे आहेत आणि उपयुक्त ठरणारे आहेत. आणि खरं म्हणजे आपले जे त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार सर्दी, खोकला, रक्तदाब असं जेव्हा असतं, हं, अपचन असतं, तर आपण प्रकृतीनुसार आलं, हं. मध थोड्या प्रमाणात, बरोबर. नंतर हिंग, जिरं, काळी मिरी, हं. ओवा, हळद हे हे सगळे म्हणजे मला म्हणजे आपल्या पेशंट्सना कन्फ्युजन होऊ नये, संभ्रम होऊ नये म्हणून सांगतो, हं, की आठवड्याला साधारण आपण 14 ते 21 वेळा आहार घेत असतो. हं. म्हणजे सकाळी न्याहारी, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. ओके. तर बरोबर. शक्यतो सकाळी 10 आणि संध्याकाळी 6ला जेवून घेतलं पाहिजे. ओके. न्याहारी करायलाच नको. अच्छा. हो. आणि हे करत असताना आठवड्याला 20 प्रकारचं अन्न आपण घेतलं पाहिजे. ओके. व्हरायटी इज अ कीवर्ड ऑफ न्यूट्रिशन. हं. आपण जेवढं विविध प्रकारचं घेऊ, तेवढी कुठली अपूर्णता असेल तर ती पूर्ण होईल आणि आपण निरोगी जीवन सहजपणे जगू जगू शकू. शकतो. ते 20 प्रकार तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? हे आपले विविध प्रकारचे हं. मिलेट्स आहेत, वेगळा भाजीपाला आहे, हां, हां, कडधान्य हां. आहे. ओके. आणि ॲक्च्युली डायबिटीज हा जेव्हा एखाद्याला आजार होतो, आता तुम्ही छान डाएटबद्दल सांगितलं, अगदी सविस्तर माहिती दिली, व्यायामाबद्दल सांगितलं. त्याचसोबत डायबिटीज जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो, तर डायबिटीज अजून कोणत्या दुसऱ्या आजारांना आमंत्रण देतं का? आणि हो, ते कसं जवळपास कंट्रोल करायचं? सगळ्या सिस्टम्स डोळ्यापासून, केसांपासून, नखापर्यंत, अरे हाडांपर्यंत, बापरे! किडनी, लिव्हरपर्यंत सगळ्या सिस्टीमवर त्याचा मेंदू, हं, नर्व्हस हं. सिस्टीम सगळ्यांवर याचा खूप वाईट परिणाम होत असतो. म्हणून डायबिटीज नैसर्गिक औषध आणि नैसर्गिक उपायांनी हं. म्हणजे होमिओपॅथी आणि निसर्गोपचार याच्या मदतीने आपण डायबिटीज मुक्त होणं हेच खरंच गरजेचं असतं आहे. गरजेचं आहे. सर खरं त्यांना डायबिटीजबद्दलचे काही प्रश्न लोकांच्या नेहमी मनात असतात. सो मी म्हटलं तुमच्यासोबत एक क्विक रॅपिड फायर करावा, ज्यामध्ये तुम्ही त्याबद्दलची उत्तरं देऊ शकता. सो पहिला प्रश्न आहे की डायबिटीज आयुष्याचा सोबती, हे खरं आहे का? अ, हा इतिहास झालाय आता. ओके. दुसरा प्रश्न आहे की डायबिटीज नेमका कशामुळे होतो? डायबिटीज अनेक कारणांनी होतो, पण एंड रिझल्ट हा असतो की इन्शुलिनची कमतरता किंवा अयोग्य प्रकारचं इन्शुलिन. ओके. डायबिटीजमधून मुक्ती कशी मिळू शकते? इन्शुलिन चं कार्य जर आपण समजून घेतलं आणि इन्शुलिन कुठे बनतं हं. हे समजून घेतलं आणि सोबत नैसर्गिक औषधं आणि बाकीचे आहार-विहार, आचार-विचारच्या बाबतीमध्ये उपाय केले, तर निश्चितपणे लवकरच डायबिटीज कायमचा बरा होऊ शकतो. राईट. तर इन्शुलिन बनतं लिव्हरच्या खाली, उजव्या फासळीच्या खाली आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ते बनवतात आणि इन्शुलिनचं कार्य असतं साखरेला नियंत्रण करायचं नाही तर साखरेचा वापर करायचा म्हणजे ग्लुकोजचा वापर करायचा. तर इन्शुलिनच्या बाबतीमध्ये आम्ही क्लिनिकमध्ये नेहमी पाहतो की लोकांना हे माहीतच नसतं. फार कमी लोकांना माहीत आहे की शरीर ग्लुकोज डायरेक्ट वापरू शकत नाही. आपण जे खातो सगळ्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. पण ते बरोबर. ग्लुकोज आपण डायरेक्ट आपल्या पेशी वापरू शकत नाही. तर इन्शुलिनचं कार्य आहे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करायचं. ओके. मग इन्शुलिनच्या कमतरतेमुळे किंवा इन्शुलिन योग्य नसल्यामुळे ग्लुकोजचा वापर होऊ शकत नाही. म्हणून त्याचा साठा वाढत जातो आणि पेशी त्याच्यापासून वंचित राहतात. ओके. म्हणून आपल्याला ह्या भागाचे पोटाचे व्यायाम करून आणि उपचार घेऊन आहाराचं नियंत्रण करून इन्शुलिन योग्य प्रमाणामध्ये योग्य क्वालिटीचं बनवता येऊ शकतं. ओके. आणि यावरती काही विशिष्ट उपाय तुम्ही सुचवू शकता का किंवा सांगू शकता का? हो, निश्चितच, की जसं आपण सविस्तर चर्चा केलेलीच आहे, की होमिओपॅथीचं एलेम पोटेन्सी औषध सुयोग्य असं आणि आहार-विहार, आचार-विचाराच्या बाबतीची चर्चा, सल्ला. तर याच्याने आपण
सगळं नियंत्रणात ठेवू शकतो. बरोबर. आणि एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? आधी केले आणि मग सांगितले. अनुवंशिकता सगळ्या आजारांची आहे. डायबिटीज, कॅन्सर, पॅरालिसिस वगैरे, वगैरे. पण आधी स्वतःला आपण निरोगीच नव्हे तर सशक्त ठेवू शकलो, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं गुपित असं म्हणता येईल, की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विशिष्ट पद्धतीने दिवसभर श्वास घेत राहणं, म्हणजे कार्यक्षमताही वाढते आणि आजारही दूर राहतात. बरोबर, बरोबर. खूप छान रॅपिड फायर झाला आणि खूप चांगली उत्तरं दिली तुम्ही. शेवटी जाता जाता आपल्या ऑडियन्सला तुम्ही तुमच्यातर्फे काय संदेश द्याल किंवा मेसेज द्याल? आपल्याला डायबिटीजपासून कायमस्वरूपी मुक्त व्हायचं आहे. सोबत सशक्त व्हायचं आहे. आपल्याला स्वतःला खूप प्रगती करायची आहे आणि आपल्या देशाची पण प्रगती आपल्याला घडवून आणायची आहे. या देशाला पुढे आणायचं असेल तर देशातील प्रत्येकाला पुढे आणावं लागणार आहे. प्रत्येकाला अगदी सशक्त आणि निरोगी करावं लागणार आहे. थँक्यू सो मच डॉक्टर. खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही डायबिटीजबद्दलची. आणि फक्त उपाय नाही सांगितले किंवा औषधांबद्दल नाही सांगितलं, तर त्याचसोबत जीवनशैली कशी बदलली पाहिजे, त्यामुळे मेडिसिन्स आणि लाईफस्टाईल या दोघांची जोड करून डायबिटीजवरती कशी आपण मात करू शकतो, याबद्दलची उत्तम माहिती तुम्ही आज दिली. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. थँक्यू.